दादा, मला वेंकीच्या कुटुंबाचं आणखीन नुकसान होऊन द्यायचं नव्हतं, म्हणून मी कोर्टात त्यांच्या बाजूने बोललो. प्रकाश, नाव सांग त्यांचं. मी बघतो ना त्यांना. त्वरित तात्काळ ताबडतोब गेम करतो बघ त्यांचा. परत कोणी निष्पाप माणसाच्या नादी लागता कामा नये. सिद्धिराज, मला वाटतं आपल्याला प्रकाशनी शक्य तेवढी सगळी मदत केली आहे. आपण निघूया. मला खरंच असं नाही वाटत ते अजून काही सांगू शकतील आपल्याला. निघूया. काकू, मला सांगा, तुमचं कुलदैवत अंबाबाई आहे का? आता हे काय मध्येच अचानक? काकू प्लीज सांगा ना. हो, पण अगं येस. अगं काय झालं? ऍक्च्युली ही गोष्ट मला आता आजोबांनी सांगितली. आप्पांनी? हो. काय अप्पा बोलले तुझ्याशी? कसं शक्य आहे? काका, हो सगळं शक्य आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का मी नक्की काय केलं ते? आणि मला जमलं हे ओळखायला की ते नक्की काय बोलू पाहतायत. खरं तर यात माझं अजिबात काही श्रेय नाहीये. म्हणजे नॅचरली मुली जास्त केअरिंगच असतात. आणि मला ना कायम आजोबांसोबत असताना असं वाटतं की जणू काही मी त्यांची नातच आहे. अशीच आपुलकी वाटते मला त्यांच्याबद्दल. आणि बहुतेक त्यांनाही या नात्याने ऊर्जा मिळत असावी. इतके वर्षाचे मला जमलं नाही, ते मुलीने करून दाखवलं. काका, मला असं वाटतं तुमच्या जागी जर का आजोबांची मुलगी म्हणजे तुमची बहीण असती आणि त्यांनी इतकी वर्ष काळजी घेतली असती ना, तर कदाचित. बस बस, आप्पांचा विचार करून तुला या घरात आणलंय. याचा अर्थ असा होत नाही की घरातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये तू लक्ष घालावं, दखलंदाजी द्यावी, मत द्यावं. आवाज बंद. आणि तुझ्या तोंडून अप्पांविषयी एकही शब्द ऐकण्याची माझी इच्छा नाहीये आणि कधीही नसणार आहे. जा, त्यांची माफी माग. संतोष, जयंत, आय एम सॉरी. मी तुला असं बोलायला नको होतं. सॉरी. झालं समज. मनापासून माफी मागायला सांगितली होती. जा परत, मनापासून माफी माग. जयंत, खरंच मनापासून सॉरी. मी मगाशी जरा जास्तच बोललो. खरंच सॉरी, मनापासून सॉरी. तुम्ही तरी मला सॉरी का म्हणताय संतोष दादा? माझं चुकलंय. मी तुमच्याशी न बोलता उगाच वरदला ॲडवाइस द्यायला गेलो. माय फॉल्ट. बरोबर ना. आता माझ्या मुलाला कसं वाढवायचं हे मी नको का ठरवायला? नाही, पण तरीही सॉरी. बरोबर आहे. मुलांना कसं वाढवायचं हे मला कसं काय कळणार ना? माझा आणि जानूचा बाळथर जन्म घेण्याआधीच. जयंत,
म्हणजे खरंच सॉरी, हे माझ्या मनातही आलं नव्हतं रे. खरंच सॉरी यार, म्हणजे खरंच माफ कर. असा मी विचार पण नव्हता केला या बाबतीत. आधी माझं बाळ गेलं, मग माझी जानू गेली. काय खेळ खेळताय ना, नशीब माझ्या बरोबर. आता आई कुठे गेली? याला काय अर्थ आहे राव. त्या जयंतला जेव्हा केव्हा भेडाचा झटका येतो तेव्हा नेमका मीच याच्या समोर असतो. इतर कोणी बघतच नाही याला या अवस्थेत. शे. काकू काकू तुम्ही कशाला हे आणलात? आणि बरी आहे मी, एवढं काही नाही. खरं तर माझंच चुकलं. की काकांना असं बोलायला नको होतं. एवढी वर्ष त्या आजोबांची काळजी घेतात आणि हे आपलं खरं आहे. तुझं नाही बोलायला होतस तू, पण तुझी तरी काय चूक आहे? या घरात काय घडलंय तुला काहीच माहित नाही ना तनु. यांना ना खरंच एक बहीण होती. होते म्हणजे आहे, पण हे तिला बहीण मानत नाहीत ग. ताईंचं ना कॉलेजमध्ये असताना एका तरुणावर खूप प्रेम होतं. खूप जीवापाड प्रेम करायच्या त्या. अगदी साधा मुलगा होता तो, गरीब घरातला. आपल्या तोला मुलाचा नाही आणि स्वतःचं घरही नव्हतं ग त्याच्याकडे. पण अशा स्थितीत ताईंनी सगळ्यांचा रोष पत्करून कुणालाही न जुमानता त्याच्याशी पळून जाऊन लग्न केलं. आणि तेव्हापासून यांनी तिचं नावे टाकून दिलं. तुला माहिती आहे तरू, ताईने पळून जाऊन लग्न केलं आणि घरी आल्या ग त्या. पण त्यांना इथं दाराच्या चौकडीतून आज तसं नाही घेतलं कोणी. बाबा मला माफ करा, पण मी यांच्याशिवाय नाही जगू शकत म्हणून लग्न केलं. याच्या डोक्यावर साधं छप्पर देखील नाहीये आणि तुम्ही अशा फाटक्याशी लग्न केलं. याच्या प्रेमात पडायला तुम्हाला लाज कशी नाही वाटली?